आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतल्या उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई या दोन जागांसाठी आपले उमेदवार दुसऱ्याच यादीत जाहीर केले। पण अजूनही महायुतीचं घोडं मुंबईतल्या 3 आणि ठाण्याच्या एका जागेवर अडलेलं आहे। मुंबईतल्या दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी भाजप आग्रही आहे, पण मनसे महायुतीत दाखल झाली तर मनसेनं दक्षिण मुंबई मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी मागणी केली आहे। मुंबईतल्या वायव्य मुंबई मतदारसंघ लढवण्यासाठी शिंदेंची शिवसेना इच्छुक आहे, पण या मतदारसंघावर भाजपनंही दावा केलाय। उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या ऐवजी भाजपकडून नवा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाणे मतदारसंघावरही भाजपचा डोळा आहे। दक्षिण मुंबई सध्या राहुल नार्वेकरांसाठी भाजप आग्रही असल्याचा बोललं जातंय, पण या ठिकाणी मनसेनं दावा केलाय। कुठल्या जागांवरून महायुतीमध्ये तिढा आपण पाहतोय तर उत्तर पश्चिम मुंबईसाठी शिंदे गट इच्छुक आहे, पण भाजपचा देखील दावा या ठिकाणी पाहायला मिळतोय। याशिवाय उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे, तशी चर्चा सध्या सुरू आहे। तर ठाणे मतदारसंघावर देखील भाजपचा डोळा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।